आजचा आमचा ट्रेक खुजाई ते भुजादाडी असा होता. आम्ही आज 9,460 फीट ते 10,700 फीट अंतरावरती जाणार होतो. ट्रेकचा डिस्टन्स सुमारे 3 किलोमीटर असा होता. आम्हाला 3.5 ते 4 तास या ट्रेकसाठी लागणार होते. आज ट्रेकचा खूप खास दिवस होता. DIY डे होता. आज आम्ही ट्रेकचा एक छान अनुभव घेणार होतो. आमच्यावर खूप मोठी जबाबदारी होती. आमच्याबरोबर आमचे गाईड येणार नव्हते. आम्हाला आमच्या ट्रेकचा मार्ग स्वतः शोधत ट्रेक करायचा होता आणि पुढच्या कॅम्प साईटवर सुरक्षित पोहोचायचे होते. ट्रेक करताना सगळीकडे बर्फ दिसत होता. बर्फातून मार्ग शोधत शोधत आम्ही ट्रेक करत होतो. एकामेकांना मदत करत आम्ही एका रेस्ट पॉइंटला थोडी विश्रांती घेतली. तिथे सगळे ट्रेक फ्रेंड्स आले आहेत याची खात्री करून आम्ही विश्रांती घेऊन पुढच्या ट्रेकसाठी निघालो. आता ट्रेकची उंची वाढत होती. ट्री लाईनच्या वरती आम्ही जात होतो तसा आम्हाला दम लागत होता. आम्ही ट्रेक करत करत फायनली सुरक्षित 10,700 फीटवर भुजादाडी कॅम्प साईटवर पोहोचलो. भुजादाडी कॅम्प साईटवरून दिसणाऱ्या पर्वतरांगा बघून सगळे निशब्द झाले होते. साईटवरून निसर्गाचा आनंद घेत जेवण करून आम्ही खूप एन्जॉय केलं. गप्पा मारल्या. आम्हा सगळ्यांचे ऑक्सिजन पल्स रेट चेक केले. उद्या समिटसाठी आम्हाला पहाटे 4:30 वाजता निघायचे होते. रात्री सकाळची तयारी करून आम्ही झोपी गेलो. आज समिट होता. मोठ्या उत्साहात आम्ही स्पाइक्स शूज घालून पहाटे 4 वाजता थंडीत टेंटमधून बाहेर आलो. पहाटे भाताची खिचडी दलिया खाऊन आम्ही 4:30 वाजता ट्रेक प्रारंभ केला. सगळीकडे अंधार, खूप थंडी, सुमारे 0 ते 1 टेम्परेचरला आम्ही ट्रेक स्टार्ट केला. सगळीकडे काळोख आणि पांढऱ्या बर्फाच्छादित हिमालय याचा अनुभव घेत आम्ही 1 तास काळोखात ट्रेक केला. आता सूर्याचे किरण बर्फाला स्पर्श करत होते. सगळीकडे उजेड होत होता. उजेडात समजले की आम्ही खूप उंचीवर पोहोचलो आहोत. आता वाऱ्याचा वेगही वाढत होता. पहाटेचं वातावरण शांत आणि ताजेतवाने होते. मनात होती फक्त केदारकंठ शिखर गाठण्याची जिद्द. जसजसे आम्ही उंचीवर जात होतो तसतसा बर्फाचा स्तर गहिरा होत होता. प्रत्येक पावलागणित हवेचा गारवा अधिक जाणवत होता आणि ऑक्सिजनची थोडी कमतरता जाणवत होती. सारखा दम लागत होता. चढाई सुरू झाल्यावर शारीरिक श्रम वाढू लागतात. मानसिक ताकद यावेळेस महत्त्वाची ठरते. थकवा, श्वासोच्छवासाचा वेग आणि उंचीचा प्रभाव यामुळे काही वेळा मनात शंका निर्माण होते.
पण सहप्रवासी, मार्गदर्शक आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव यामुळे प्रेरणा पण मिळते. फायनली आम्ही केदारकंठ शिखरावर पोहोचलो. केदारकंठ शिखरावर उभं राहणं ही केवळ शारीरिक यशाची कहाणी नाही, तर मानसिक ताकदीचाही विजय आहे. केदारकंठ शिखरावरून आपल्याला अनेक पर्वतरांगा आणि शिखर पाहायला मिळतात. त्यामध्ये स्वर्गरोहिणी शिखर, बंदरपूर शिखर, कालानाग शिखर, गंगोत्री आणि चंद्रशिला शिखर पाहायला मिळतात. केदारकंठ शिखरावरून हिमालयाच्या अंतहीन रांगाही दिसतात, जिथे बर्फाच्या थरांनी पांघरलेले निसर्गाचे अद्वितीय सौंदर्य अनुभवता येते. शिखरावर थोडासा विसावा घेतल्यावर ट्रेक पुन्हा खाली खुजाई कॅम्प साईटकडे सुरू होतो. चढाईचा थकवा असूनही उताराईचा अनुभव अधिक आनंददायी असतो. वाटेत प्रत्येक जण गप्पा मारत, अनुभव शेअर करत निसर्गाचे अप्रतिम रूप मनात साठवत असतो. अविस्मरणीय आठवणी घेऊन प्रत्येकाचा परतीचा प्रवास चालू होतो.